Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar. I am going to present here week 13 Swayam research writing in academic. First objective is which of the following is correct, म्हणजे खालीलपैकी कोणते बरोबर आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, तर पहिला दिलेला आहे टीम अँड ग्रुप आर सेम थिंग्स. टीम आणि ग्रुप हे सेम असतात, सेम गोष्टी असतात. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे टीम इज अ ग्रुप हॅविंग कॉमन गोल्स. म्हणजे टीम एक ग्रुप असतो आणि ज्यांचं एक कॉमन गोल असतं, कॉमन ध्येय या ठिकाणी ठरवलेलं असतं. हे याचं करेक्ट उत्तर आहे. टीम इज अ ग्रुप हॅविंग कॉमन गोल. कॉमन गोल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, आता तिसरा जो ऑप्शन दिलेला आहे टीम इज अ ग्रुप विथ डिफरंट गोल. आता डिफरंट गोल्स तर नसतातच, किंवा एकाच ग्रुपचे सेम थिंग्स तर नसतात. तर नन ऑफ द अबव हे सुद्धा उत्तर नाही आहे. तर टीम इज अ ग्रुप हॅविंग कॉमन गोल्स हे याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळे विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट असं जर प्रश्न विचारला, आता बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की नन ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी कोणतंही नाही हे उत्तर असेल, पण हे पण नाही आहे, किंवा डिफरंट गोल पण नाही आहे आणि सेम थिंग्स पण नाही आहेत. तर टीम इज अ ग्रुप हॅविंग कॉमन गोल्स याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, इन अन ऑर्गनायझेशन a team is involved in testing of software. This type of team is known as. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये एखादी टीम सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी इन्व्हॉल्वड होते, तर ती कोणत्या प्रकारची टीम असते? तर ती सॉफ्टवेअर टीम असते का? नाही. क्वालिटी टीम असते का? नाही. तर वर्क टीम म्हणजे एखादं वर्क करण्यासाठी एकत्र आलेली टीम असते, त्याला काय म्हटलं जातं? तर वर्क टीम असं म्हटलं जातं. ऑर्गनायझेशन टीम हे पण उत्तर याचं चुकीचं आहे. पहा, त्यामुळं याचं करेक्ट उत्तर आहे वर्क टीम. म्हणजे अ टीम इज इन्व्हॉल्वड इन टेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर इन अन ऑर्गनायझेशन, इट इज कॉल्ड ॲज वर्क टीम असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे? हॉनेस्टी इज अ इम्पॉर्टंट फॉर टीम वर्क. इंथुझियाझिझम इज इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह टीम वर्क हे पण बरोबर आहे. हॉनेस्टी पण बरोबर आहे. आता खाली काय दिलं आहे? बोथ हॉनेस्टी अँड इंथुझिझम आर इम्पॉर्टंट फॉर टीम वर्क. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की बोथ हॉनेस्टी आणि इंथुझिझम दोन्ही एकत्र उत्तर दिलेलं आहे. पहा, त्यामुळे नसतं हॉनेस्टीच इम्पॉर्टंट आहे का? नाही. इंथुझिझम पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं बोथ हॉनेस्टी अँड इंथुझिझम आर इम्पॉर्टंट फॉर टीम वर्क हे याचं करेक्ट उत्तर आहे. आणि टीम इज डिपेंडंट ऑन टीम लिडर्स गायडन्स, इट इज नॉट करेक्ट. त्यामुळं एकदम 100% करेक्ट जे आहे ते बोथ हे याचं करेक्ट उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. अ टीम इज पॉसिबल विथ 1 मेंबर. टीम नीड्स ॲटलिस्ट 2 मेंबर. नंबर ऑफ मेंबर्स आर नॉट डिफाइंड टू कॉल अ ग्रुप ॲज टीम आणि नन ऑफ द अबव. आता कुठलीही टीम असेल तर 1 ऑर मोर दॅन 1 मेंबर्स आर नीडेड. म्हणजे याचं उत्तर आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त मेंबर्स असतील तर त्याला टीम म्हणू शकतो ना. काही एकटा माणूस आहे आणि त्याला टीम म्हणू शकतो? नाही ना. मग या ठिकाणी 2 नंबरचं जे उत्तर आहे टीम नीड्स ॲटलिस्ट 2 मेंबर्स हे याचं करेक्ट उत्तर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 5,
विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. पुन्हा एकदा तसाच आहे प्रश्न. देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इनफॉर्मल अकाउंटॅबिलिटी इन अ टीम. देर इज अ नीड टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटॅबिलिटी फॉर टीम लीडर्स. आणि देर इज अ नीड, तिसरं काय, देर इज अ नीड टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटेबिलिटी फॉर टीम मेंबर्स. तर या ठिकाणी एमध्ये या ठिकाणी नो शब्द दिलेला आहे पहा, त्यामुळे हे इनकरेक्ट आहे. देर इज अ नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इनफॉर्मल अकाउंटेबिलिटी. त्यामुळे नो असल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह अप्रोच आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे बी आणि सी आहे. आता देर इज अ नीड टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटेबिलिटी फॉर टीम लीडर्स. देर इज अ नीड टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटेबिलिटी फॉर टीम मेंबर्स ऑल्सो. त्यामुळे टीम लीडर्स आणि टीम मेंबर्समध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे अकाउंटॅबिलिटीचं. त्यामुळं बोथ बी अँड सी आर करेक्ट, हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला नेटसेटसाठी सुद्धा विचारले जातात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. विच ऑफ द फॉलोइंग इज अ चॅलेंज इन डेव्हलपिंग गुड कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट इन टीम. आता खालीलपैकी चॅलेंज डेव्हलपिंग करण्यासाठी, गुड कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट टीममध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी कशा कशाचं चॅलेंज आहे पहा. तर लँग्वेज डिफरन्स, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रीमॅच्युअर जजमेंट, it is also important. And information overload, it is also important. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ह्या चॅलेंज आहे. सध्या काळात अनेक लँग्वेजेस आहेत, प्रीमॅच्युअर जजमेंट असतात, इन्फॉर्मेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ओव्हरलोड झालेले आहे. ते पण एक चॅलेंज आहे गुड कम्युनिकेशनचं एन्व्हायरमेंटसाठी. त्यामुळं याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव, हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. सेम प्रश्न आहे पहा. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे रायटिंग रिसर्च पेपर इन टॉप जर्नल नीड्स इंटरनॅशनल टीम. आता टॉप जर्नलमध्ये रायटिंग रिसर्च पेपर करण्यासाठी इंटरनॅशनल टीमचीच गरज असते का? तसं कुठं काय येतं, हे उत्तर चुकीचं आहे. रायटिंग रिसर्च पेपर्स इन टॉप जर्नल नीड लार्ज टीम. आता खूप मोठी टीम असेल तरच रायटिंग रिसर्च पेपर होणार आहे का? हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरा काय, रायटिंग रिसर्च पेपर इन टॉप जर्नल नीड टीम विथ कॉम्प्लिमेंटरी स्किल्स. हे अगदी बरोबर आहे पहा, की त्या टीममध्ये जर कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असतील तरच तुम्ही चांगला रिसर्च पेपर लिहू शकता टॉप जर्नलसाठी. त्यामुळं कॉम्प्लिमेंटरी स्किल्स हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबाव दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी म्हणजे नीड्स इंटरनॅशनल टीम हे चुकीचं आहे, नीड लार्ज टीम हे चुकीचं आहे. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी स्किल्स हेच आहे. त्यामुळे रायटिंग रिसर्च पेपर्स इन टॉप जर्नल्स नीड टीम विथ कॉम्प्लिमेंटरी स्किल्स हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 8. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉसिबल कॉन्फ्लिक्ट इन टीम वाईल डुईंग अकॅडमिक रायटिंग. आता या ठिकाणी खालीलपैकी कोणतं पॉसिबल कॉन्फ्लिक्ट आहे टीममध्ये जे अकॅडमिक रायटिंगमध्ये करताना वापरला जातो किंवा कोणता? तर सिक्वेन्स ऑफ ऑथरशिप, इट इज ऑल्सो करेक्ट. हू विल बी करस्पॉन्डिंग ऑथर, हे सुद्धा महत्त्वाचं आहे बाबा, की करस्पॉन्डिंग ऑथर कोण आहे, कोण असणार. ॲडिशन डिलिटेशन ऑफ ॲन ऑथर्स नेम, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे जे पॉसिबल कॉन्फ्लिक्ट आहेत, म्हणजे कॉन्फ्लिक्ट तयार होण्याच्या पॉसिबिलिटी कुठल्या आहेत, तर ऑथरशिपमध्ये सिक्वेन्स पहिल्यांदा कोण ऑथर निवडता, दुसऱ्यांदा कोण ऑथर निवडता, हे पण पॉसिबिलिटी आहे. हू विल करस्पॉन्डिंग ऑथर कोण व्हायचं, मेन ऑथर कोण व्हायचं हे पण, किंवा ॲडिशन डिलेशन कुठला करणार, कुठल्या ऑथरचं नेम होणार. म्हणजे ऑल ऑफ द अबो हे ह्याचं करेक्ट उत्तर आहे पहा.
प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउज ऑफ कॉन्फ्लिक्ट इन टीम. आता कॉन्फ्लिक्ट निर्माण होण्याची कारणं काय असतात, कुठले असतात? कम्युनिकेशन प्रॉब्लेम, डिफरंट प्रॉस्पेक्टिव्स, रोल ऑफ ॲम्बिग्युटी. तर या ठिकाणी रोल ऑफ ॲम्बिग्युटी रोल जो असतो किंवा डिफरंट प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतंय, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो, अनेक वेळा टीममधल्या मेंबरच्या अनेक वेगळ्या भाषांवर प्रभुत्व असतं, त्यामुळं कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे या ठिकाणी ऑल ऑफ द अबव हे उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 10. 10. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सुटेबल वे टू रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट इन अकॅडमिक रायटिंग टीम्स. आता खालीलपैकी कोण म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल तर रिझॉल्व करण्यासाठी अकॅडमिक रायटिंग टीममध्ये काय असणं गरजेचं आहे पहा. तर बाय डिस्कशनच्या माध्यमातून आपण प्रॉब्लेम रिझॉल्व करू शकतो. बाय कोलॅबरेशन करून सुद्धा आपण रिझॉल्व करू शकतो कॉन्फ्लिक्ट. त्यानंतर बाय अकोमोडेटिंग, एखादा प्रॉब्लेम आहे तो डिस्कशन कोलॅबरेशन करून अकोमोडेटिंग करून तो सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे ऑल ऑफ द अबव वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. थँक्यू व्हेरी मच.